जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अगं केड्यानी एका नवीन किराणेवाल्याला उल्लू बनवला आणि आजच किराण्याचं महिनाभराचं राशन भरलंय. मला आता 15 मिनिट्स तरी लागतील ना शावर मला बाहेर यायला. तोवर मी सामान भरते आणि कळटी मारते. हाय बच्चा. हाँ बोल गॅरी. काय करतेस? ऍक्च्युली किराणा मालाचं सामान भरतीये. मला इतकं बरं वाटलं ना. राधिकाच्या सोबत राहून काही नाही तर शनाया जरा कामं तरी करायला शिकली यार. मी काय लिस्ट दिली होती, हिने काय आणून ठेवलंय, भलतच काहीतरी आणून ठेवलंय. आता तुम्हीच बघा, मी 5000 रुपये दिले होते, 3000चं सुद्धा सामान नसेल. एक काम सांगितले ना त्याची 10 कामं करून ठेवते ही. शनाया कोणाचा किराणा आहे हा? नाही चल ना तू डायरेक्ट भेटूच ना आपण. ओ तुम्ही हे काय आहे? काय काय हे काय? तुम्ही सांगा ना काय ते. ओ तोंडवार करून बोलताना लाज नाही वाटत? गॅरी लिसन ना. हे थांब शनाया, मी बोलताना मी बघतो यांच्याकडे. हा काय करताय हे? आहे गुरुनाथ आहे कुठे? कुठे काय कामात आहे? बोल महत्वाचं काय ते बोल. त्या शनायाने इथे येऊन आमच्या घरचा किराणा लुटून नेलाय. हा किराणा लुट. गॅरी सर माझं भांडण झालंय आता. अजून काही दिवस सहन कर. एकदा का ते राधिकाचे 300 क्रोर्स आपल्याला मिळाले ना की मग बघ. ते म्हणजे राधिकाला लेसन टीच करून तिची 300 करोडची प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची का? हे सगळं तुझं डोकं नसणार आहे, तुझी ती मम्मा असणारच आहे. माहितीये मला, तुझ्या मम्माने तुझ्यावरती हे असलेच संस्कार केलेले. मी काय केलं? मी काय केलं? अगं तूच तर सगळं केलंयस ना. थांब, उद्या दाखवतेस तुला. जोपर्यंत चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत टॅक्सी चालवायचा जॉब कंटिन्यू करावाच लागेल. हा नाही काय नाही, मी हे विचारायला फोन केला. तुम्ही हे म्हणाला होता ना तुमचा नाईट ड्युटीवाला ड्रायव्हर, तो आला का परत? चला गुरुनाथ सुभेदार, नाईट ड्युटी. उतर खाली, उतर पहिला खाली. लायकी घ्यायची गाडी चालवायची. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. तुला मगाशीच सांगितलं झोपू नको, पण तू ऐकत नाही. तुझ्या अरे बस, हात लावायचा नाही हा. मी तर तुमच्या बाजूनेच बोलतोय आणि तुम्ही ड्रायव्हरची बाजू घेताय. कारण नवरा आहे तो माझा. उतर खाली, उतर पहिला खाली. लायकी घ्यायची गाडी चालवायची. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. तुला मगाशीच सांगितलं झोपू नको, पण तू ऐकत नाही. तुझ्या अरे बस, हात लावायचा नाही हा. मी तर तुमच्या बाजूनेच बोलतोय आणि तुम्ही ड्रायव्हरची बाजू घेताय. कारण नवरा आहे तो माझा. एव्हाना मी टॅक्सी चालवतो हे तुला आणि या सगळ्यांना माहिती झालंच आहे. फक्त आईला आणि शनायाला ही गोष्ट कळता कामा नाही. तू असं नको ना करूस प्लीज. चल ना घरी. मी एका कंडिशनवर तुझ्या बरोबर येईन. तू घरी गेल्या गेल्या गुड फॉर नथिंग वर खूप ओरडायचं. असं काय करतेस? तुला माहितीये हे बघ, तू ऑन कर तरच मी येईन. कॅरी चल आताच्या आता आज चल आणि गुड फॉर नथिंग वर ओरड. चल. मला असं मध्ये मध्ये वाईट वाटतं की अरे मी कसं राधिकाला वागवतोय, तिला चार चौघात अपमानित करतोय. तू मार मला ओय, काय करू राहिला तुम्ही? मार ना मार. मारू नका. कशाला मारून राहिला तुम्ही? नाही शिक्षा झालीच पाहिजे. मारू नका तुम्ही. ए सगळं अगं मम्मा, इथे घरी काय सॉलिड गोष्ट घडलीये माहितीये तुला? म्हणजे काय झालं काय? अगं काही नाही, त्यांनी ना राधिकाच्या रूम मध्ये जाऊन एकदम ओरडाआरडी केली तिच्यावर आणि तिला मारलं पण खूप. म्हटलं होतं ना, तो तुझ्यासाठी काहीही करू शकतो. आज त्यांनी राधिकावर हात उचललाय. उद्या राधिकाची 300 करोडची प्रॉपर्टी तो तुझ्या नावावर करू शकतो. राधा तू इथे पण येतेस? हो अरे सौमित्र, काय राधिका मसालेकडनं आपण या वृद्धाश्रमाला मदत करत असतो. आज इथे कार्यक्रम होता म्हणून मी आले आणि मला असं वाटत होतं की तू सुद्धा माझ्या बरोबर यावं म्हणून तुला घेऊन आले. कसं आहे ना, मी इथे आले ना की मला खूप बरं वाटतं आणि माझ्या येण्यामुळे या सगळ्यांनाही बरं वाटतं म्हणून येते. कमाल आहे राधा. तू सांगशील तेव्हा तुझ्यासोबत मी येत जाईन इथे. नक्की नक्की. चल. कशा आहात? राधिका कशी असते? मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? मी छान आहे.
पाय बरा आहे ना आता तुमचा? हो हो, तू दिलेला बाम रोज लावते मी. नक्की ना? नक्की नक्की. बाकी सगळे ठीक आहात ना? ठीक आहे, मी यांना सगळ्यांना मिठाई वाटते, पण काका तुम्हाला नाही. एक मिनिट द्या. अशीच येत जा ग आम्हाला भेटायला. तू आलीस ना की किती बरं वाटतं ग. येशील ना नेहमी? हो येईल, नक्की येईल. कसले गोड आहे ते ओल्डीज यार, कमाल आली मला. खरंच यांच्याबरोबर कधी कधी गप्पा मारायला, यांची विचारपूस करायला यायला पाहिजे यार. तुला मजा आली ना? बरं वाटलं ना? हो खूप. मग झालं तर. नाही, मी ठरवलंय दर सणाला येतो तर व्हॅलेंटाईन्स डेला पण यायचं. कारण तो जो संत व्हॅलेंटाईन होता त्याच्या मनात कदाचित हेच असेल ना की दुःखी कष्टी लोकांच्या आयुष्यात प्रेम निर्माण करणं. तसंच करायचं. नाही, हा दिवस फक्त प्रेमी युगुलांसाठी का, तर प्रत्येकासाठी असला पाहिजे. सगळ्यांवरती सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. अरे राधा, पटलं मला. म्हटलं ना? नाही तर ई शनया भैताळ काय ती कुणाचा आणि कसला विचार करते. तर मोठी मोठी गिफ्ट्स मिळतील, आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ, सेल्फी टाकू. अरे हे सगळं करा, पण इतरांच्या प्रेमाचाही विचार करा, इतरांवरती प्रेम करा ना. बरोबर. जाऊ दे, मला ना या शण्याला जरा धडा शिकवायचा. हे बाई म्हणजे काय करणार आहेस आता तू? हा, कुणाचा फोन आहे? नाही काय नाही, महत्वाचं नाही. हे माझ्या मनात एक आयडिया आहे. मी आले सा. काय ए राधा काय? थांब जरा. का घातले कसे ग बाई ते कपडे? व्हॅलेंटाईन्स डे आज, त्याच्या डिनरला चाललोय आम्ही. आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. आज दोघेही जण रंगारंग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कुठला रंगारंग कार्यक्रम? मला तुम्ही स्टॅम्प द्या ना, म्हणजे आम्हाला लगेच निघता येईल. आम्ही कुठे थांबू आता? आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती तुम्हीच आहात. तुम्ही आणि सौमित्र, आपण सगळे एकत्र सेलिब्रेट करूया व्हॅलेंटाईन डे. येस. यार हे काय चाललंय काही कळत नाही. तरी शाण्याला सांगत होतो काहीतरी गडबड आहे. हॅरीचं ऐकायला पाहिजे होतं. ते 5 स्टार हॉटेल नाहीये, ओल्ड एज होम आहे. आता उद्या मी बरा झाल्यावर घरातले म्हणणार होते मला परत जाऊ नको म्हणून. विचार बघा काय म्हणतात घरातले. तुम्हाला असं वाटतंय परत जाऊ नये म्हणून? आम्हा सगळ्यांना हेच वाटते की तू परत आणलीत जाऊ नये म्हणून. आमचं सोड, शीतलचं पण हेच म्हणणं आहे. पण तेव्हापासून आजपर्यंत सपोर्ट करतात. भरपूर भरपूर, त्याला लिमिटच नाही. काय सांग? त्यामुळेच तर मी एवढा प्रोग्रेस करू शकले. माझं सगळं श्रेय मी त्यांनाच देते. हीच व्यक्ती अशी होती की ज्यांनी मला सांगितलं होतं की मी तुझ्या कर्तव्याच्या कधीच आड येणार नाही. तू एकाचे 10 पार्लर कर, मी तुझ्या समोर ऑलवेज तुझ्या बरोबर आहे. मी सपोर्ट केला म्हणजे एक्झॅक्टली काय केलं माहितीये का, की मी तिला अडवलं नाही. तोच महत्वाचा आहे ना. बाकी काय म्हणजे तुम्ही काय आलेल्या क्लायंटला क्रीम लावा असं नाहीये. हाच सपोर्ट महत्वाचा आहे ना. छान उपवास केल्यांना ते साथ उद्यापन हा व्हायचं थांबला असतात तर एक निरोप असा. आज जर ना इलास ना तर आता पुतूर सगळा पाठवलेला वाड्यावर पाठवून देईन म्हणाली. रागावली हा पाटणकर बाई तुमच्यावर. ही अत्तराची कुपी वरच्या आळीत जायचं, पिंपळाकडसून वर. सर पाटणकरांचं घर असा. पाटणकर त्यांच्या घरात जाऊन द्यायचा. पिंपळा बुडी हा कावड्यांकडे पूजा अण्णांनी बोलवलेला. हा महाराजांनी आम्हाला सबूत दिला होता. गणोजीराव विसरून जाते. विसरा म्हणजे वतनाचा पाठ आमच्या नशिबात नाही असं समजायचं. राजा, मोरोपंतांची तब्येत ढासळली. अहो कसं तरी करतायत ते.
काय? राजा चलावं लवकर. विक्रांत, तुझे सगळे फासे ना उलटे पडलेले आहेत. काय आज तू आकडे वगैरे मोजणार नाहीस का? काय कुठे गेला तुझा आत्मविश्वास? अच्छा ठीक आहे, मी मोजू 5 पासून 5 4 3 2. हे पाण्याच्या टाकीचं काम बघतायसा ना? आमच्या मार्गदर्शनाखालीच केलंय बघा समद. अंजली गायकवाड हे नुसतं निमित्त, पण समद काम आम्हीच केलंय. आमचं संघर्ष पॅनल आहे की नाही, तेच गावचा सर्वांगीण विकास करणार एवढं लक्षात ठेवायचं. काय बाकी कोणाच्यात हिंमत नाही हो. या अंजली त्यांचं वागणं मला अजिबात पटलंच नाही बघा. अहो आता पण तू याय पाहिजे होत्या त्या.